आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे बेहेरे गाव, या बेहेरे गावातील हे सार्वजनिक नवरात्र उत्सव गेली अनेक वर्षांपासून आपण या ठिकाणी हा सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करत असतो, आयोजित करत असतो। या उत्सवाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आपण करत असतो। दररोजची आरती असेल, हरिपाठ असेल, भजन असतील, प्रवचन असतील, त्यापैकीच आजचा नवरात्र उत्सवाचा 6वा दिवस, 6वी माळ, आणि 6व्या दिवशी आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या या बेहेरे गावातील सर्व ग्रामस्थ, महिला वर्ग, भाविक भक्त, बाळ गोपाल आपण सर्व या ठिकाणी तन मन धनाने सहकार्य करतोय आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रम आपण खऱ्या अर्थाने 10-11 दिवस या ठिकाणी या उत्सवाचा आनंद घेत असतो। खर तर देव आणि देवी याच्यामध्ये फरक नाही आहे। मुख्य देवांचे प्रकार 4 सांगितलेले आहेत: विष्णू, शिव, गणपती आणि शक्ती देवी, हे मुख्य 4 प्रकार सांगितलेले आहेत। भगवान विष्णूंची ओळख करून देत असताना भगवान विष्णूंचे जेवढे अवतार आहेत तेवढे त्याच्या बरोबर येतात। शिवाची ओळख करून देत असताना महादेवाला ज्या ज्या वेळेला कार्य करावं लागलं आणि ते कार्य करण्यासाठी जी जी रूप धारण करावी लागली ती सगळी रूप त्या ठिकाणी येतात। आणि गणपती देवाला कार्य करण्यासाठी, तुमचं आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी, देवादिकांचंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ज्या ज्या अवतारामध्ये, ज्या ज्या रूपामध्ये त्या ठिकाणी उभं राहावं लागलं, कार्य करावं लागलं, ती सगळी अवतार येतात। आणि धर्माचं कार्य करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी त्याच देवाला जेव्हा जेव्हा मायेचा आधार घेऊन, शक्तीचा आधार घेऊन या ठिकाणी कार्य करावं लागलं, त्या शक्तीची सर्व रूप त्या ठिकाणी येतात। भगवान विष्णू, शिव, गणपती आणि शक्ती। भगवान विष्णूच्या भक्ताला वैष्णव म्हटलं जातंय, महादेवाच्या, शिवाच्या भक्ताला शैव म्हटलं जातंय, आणि गणपतीच्या भक्ताला गाणपत्य म्हटलं जातंय, आणि शक्तीच्या भक्ताला शाक्त म्हटलं जातंय। प्रकार जरी वेगळे असले देवांचे आणि भक्ताचे, तरी कार्य करण्याची पद्धत मात्र एकच आहे। अवतार घेण्याचं निमित्त मात्र एकच आहे। अवतार घेण्याचं निमित्त एकच आहे। धर्माची स्थापना, भक्ताचं रक्षण आणि धर्माचं कार्य, बरं का। आणि ते कार्य करण्यासाठी भगवंताला अनेक अवतारामध्ये यावं लागलं। ते कार्य करण्यासाठी भगवंत अनेक अवतारामध्ये या ठिकाणी कार्य करत असतात। त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पालिसी भक्तजना, अंब ऋषीसाठी जन्म सुशियेले दुष्ट निंदिलेले किती एक। अशा प्रकारे ओळख करून देतात। तेच धर्माचं कार्य करण्यासाठी ज्या ज्या वेळेला भगवंताला शक्तीचा आधार घ्यावा लागला, मायेचा आधार घ्यावा लागला, मायेच्या रूपाने, शक्तीच्या रूपाने यावं लागलं, ते अधिष्ठान आज आपण या ठिकाणी या आपल्या मंडपामध्ये, अर्थात या मंदिराच्या सभागृहामध्ये त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। खर तर जी देवी आज आपण या ठिकाणी आणि ज्या देवीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, ती देवी अनेक रूपाने आपल्या अवतीभोवती कार्य करत असते, अनेक रूपाने कार्य करत असते।
ब्रह्मांडात आहे, आपल्या अंतःकरणात आहे, आपल्या पिंडात आहे, आणि तीच देवी आपल्या घरामध्ये आहे. ब्रह्मांडात असलेलं तिचं रूप आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी, सर्वत्र आहे बरं का. पिंडामध्ये असलेलं, देहामध्ये असलेलं तिचं रूप आहे शक्तीच्या रूपाने. डोळ्यातून पाहण्यासाठी शक्ती देते, कानातून ऐकण्यासाठी शक्ती देते, तोंडातून बोलण्यासाठी शक्ती देते, हातापायाला कार्य करण्यासाठी शक्ती देते. ती शक्ती, ती देवी. आणि घरामध्ये आमच्या आईच्या रूपाने आहे, आमच्या बाईच्या रूपाने आहे, आमच्या ताईच्या रूपाने आहे, आमच्या काकीच्या आजीच्या रूपाने, अनेक रूपाने ती देवी आमच्या अवतीभोवती कार्य करते. फक्त त्या देवीची ओळख जर आम्हाला घ्यायची असेल ना, तर जशी जशी आम्ही एक एक माळ या ठिकाणी लावतो ना फुलांची, तशी तशी भक्तीची माळ आम्हाला लावता आली पाहिजे. काही प्रॉब्लेम आहे काय? नाही ना. भक्तीची माळ आम्हाला लावता आली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी पहिल्या दिवसापासून आम्ही 9 दिवसापर्यंत भक्ती लावतो, अर्थात माळा लावतो फुलांच्या, त्या पद्धतीने आम्हाला पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत एक एक माळ लावता आली पाहिजे भक्तीची. अनेक पुराणांमध्ये, अनेक शास्त्रांमध्ये, अनेक ग्रंथांमध्ये, अनेक वाङ्मयांमध्ये, अनेक संतांनी, साधूंनी, ऋषी मुनींनी भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. श्रवणापासून ते आत्मनिवेदनापर्यंत आम्हाला रोज 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 एक एक माळ त्या ठिकाणी देवीच्या पुढ्यात लावता आली पाहिजे भक्तीची. ऐकण्यापासून भक्तीला सुरुवात होते, ऐकण्यापासून परमार्थाला सुरुवात होते, आणि ऐकण्यातच तुम्हाला आम्हाला सामर्थ्य मिळतंय. ऐकून माणूस बिघडतात, ऐकून पोरं बिघडतात, ऐकून माणसं बिघडतात. त्याच्यावर तुमचा विश्वास आहे ना? आहे की नाही? नसेल तर कधीतरी आपण ऐकतोय की नाही, आमचा पोरगा तसा नव्हता, पण जिथून शेजाऱ्यांच्या पोरांचा ऐकायला लागला ना, काय एखादी माय माऊली पण बोलते माझा पोरगा तसा नव्हता ग, पण जिथून लग्न झाला ना तिथून ऐकून बिघडलं. कोणाचं? ऐकून माणूस बिघडतो हे आम्हाला अनेक वेळेला ऐकायला मिळतंय. तसं ऐकूनच मनुष्य घडतोय हे संत सांगतात. आम्हाला जर घडायचं आहे ना तर आम्ही ऐकलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा ऐकले पाहिजेत, माऊली ज्ञानोबा ऐकले पाहिजेत, शांतीब्रह्मनाथ महाराज ऐकले पाहिजेत, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती आम्ही ऐकले पाहिजेत, वाचता वाचता ऐकले पाहिजेत बरं का. जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताई आम्ही ऐकली पाहिजे. जर ऐकली तर आमच्यामध्ये बदल होणार आहे, जर ऐकली तर आमच्यामध्ये परिवर्तन होणार आहे. आणि म्हणून ऐकणं ही भक्तीची पहिली पायरी आहे. श्रवण, कीर्तन ही दुसरी पायरी आहे. कीर्तन ही दुसरी पायरी आहे. नामस्मरण ही तिसरी पायरी आहे. विष्णू स्मरण, नामस्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. एक एक माळ आम्हाला प्रत्येक वेळेला तिथे लावता आली पाहिजे. त्या ठिकाणी आम्हाला जाणीव करून देत असताना, आम्हाला ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, स्वर्ग मृत्यू पातालाचा मंडप बांधला, चहुवेदीचा आम्ही फुलोरा लाविला. देवीचं अस्तित्व असं आहे की ते आमच्या घरापुरतं, आमच्या मंदिरापुरतं किंवा आमच्या ह्या मखारापुरतं मर्यादित नाही आहे.
ती देवी अमर्याद आहे, अमर्याद आहे ती देवी. एक असं कुठलंही ठिकाण नाही आहे, कुठलंही निर्माण केलेली अशी वस्तू नाहीये की त्या ठिकाणी त्या देवीचं अस्तित्व नाहीये. जी निर्माण केलंय त्या ठिकाणी शक्ती आहे, आणि जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे त्या देवीचं रूप आहे. शक्ती म्हणजे देवीचं रूप आहे. प्रत्येक ठिकाणी वृक्षामध्ये शक्ती आहे, पाण्यामध्ये शक्ती आहे, तेजामध्ये शक्ती आहे, पृथ्वीमध्ये शक्ती आहे, पंचभूतांमध्ये शक्ती आहे. पंचभूतांवर निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूमध्ये शक्ती आहे, आणि शक्ती आहे म्हणून ती वस्तू कार्य करत असते. म्हणून तो वृक्ष असेल, जीव असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, जोपर्यंत शक्तीचं अस्तित्व आहे ना, जोपर्यंत शक्ती आहे ना, तोपर्यंत ते कार्य करत असतात. हे ब्रह्मांडातलं झालं. पिंडातला जर विचार केला तर हातामध्ये शक्ती आहे तोपर्यंत हात कार्य करतात, पायामध्ये शक्ती आहे तोपर्यंत पाय कार्य करतात. ज्या वेळेला ती शक्ती राहणार नाही ना, तिचं बळ कमी होईल ना, त्यावेळेला हात आमच्या असताना सुद्धा आम्हाला उचलता येत नाहीत. ज्या वेळेला आमच्या पायामध्ये शक्ती राहत नाही ना, त्यावेळेला पाय आमचे असताना सुद्धा आम्हाला उचलता येत नाही. म्हणून काडीचा आधार घ्यावा लागतो, काठीचा आधार घ्यावा लागतो, कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. तीच देवी जशी ब्रह्मांडात कार्य करते तशी पिंडात कार्य करते, आणि जशी पिंडात कार्य करते ना तशी आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या रूपाने कार्य करत असते. तीच देवी वेगवेगळ्या रूपात कार्य करत असते. त्या देवीला असुरांचा नाश करण्यासाठी वेगवेगळे अवतार घ्यावे लागले. महिषासूर व्यक्ती रूपाने बाहेर होता, चंडमुंड व्यक्ती रूपाने बाहेर होता, शुंभ निशुंभ व्यक्ती रूपाने बाहेर होता, रक्तासुर व्यक्ती रूपाने बाहेर होता. म्हणून देवीला शस्त्र हातात घेऊन ह्या अवतारामध्ये यावं लागलं. ऐकताय ना? हातात शस्त्र धारण करावं लागलं, कारण व्यक्ती रूपाने ते असुर बाहेर होते. बरं का? व्यक्ती रूपाने बाहेर होते. आता मला सांगा, ज्या देवीचं आम्ही अधिष्ठान या ठिकाणी लावलेलं आहे, तुम्ही देवी महात्म्य कधीतरी वाचलंय का बरं? नसल वाचलं ना, तर या प्रवचनाच्या निमित्तानं तुम्हाला एक विनंती करतो की पुढच्या नवरात्रीपर्यंत एक 50-60 रुपयाला ते मिळते देवी महात्म्याचं ग्रंथ. आणा, वाचा, मग तुम्हाला कळेल आम्ही नवरात्र उत्सव का साजरा करतो. बरं का? देवी महात्म्य म्हणून एक ग्रंथ आहे, छोटी पोथी आहे, पुस्तक आहे, एक 50-100 रुपयाला मिळत असेल. त्याच्यामध्ये ह्या 9 दिवसांमध्ये देवीला वेगवेगळ्या अवतारामध्ये कसं कार्य करावं लागलं, कुठल्या अवतारामध्ये कोणत्या असुराचा वध केलेला आहे, आणि कुठल्या असुराचा वध करण्यासाठी कोणता अवतार देवीला घ्यावा लागलेला आहे, त्याच्यामध्ये सगळी सविस्तर माहिती आहे. आता तुमच्या वाचण्यात जर कधी आली, जर योगायोग असला आणि पुढचा वर्ष जर असला आणि इथे जर असलोच आपण, तर मला सांगा तुम्ही. पण माझ्या माहितीप्रमाणे आपण हा जो सण साजरा करतोय ना, हा उत्सव जो साजरा करतोय की नाही, 9 रात्र 9 दिवस असुरांचा नाश करण्यासाठी देवीने 9 रात्र 9 दिवस युद्ध केलंय. बरोबर आहे का? 9 रात्र 9 दिवस असुरांचा नाश करण्यासाठी त्या देवीने युद्ध केलंय. नॉन स्टॉप. खाणं पिणं पण नव्हतं, काही खाणं पिणं पण नव्हतं. समजतंय ना? खाणं पिणं पण नव्हतं. म्हणून असुरांचा नाश करण्यासाठी जर माझ्या देवीने काहीही खाल्लं नव्हतं ना, म्हणून आपण उपवास करायचा. समजतंय ना? म्हणून आपण उपवास करायचा. पण उपवास कोणी करायचा आहे? जे आहेत मजबूत, जरा त्यांना गरज आहे, त्यांनी उपवास करायचा आहे. जे आधीच अशक्त आहे, दुपारचा टायमाला नाही भेटल्यावर त्यांचा अंग कापत आहे फार, संध्याकाळच्या टायमाला ऍडमिट करावं लागेल त्यांना. घरातल्या देवीला त्रास होईल ना. देव उपवास होईल बरोबर आहे, पण त्रास कोणाला होईल? घरातल्या देवीला होईल.
मग त्यासाठी ते सांगितलेत, पर्याय सांगितलेत, पर्याय. 9 दिवस नाही जमत 5 दिवस करा, 5 दिवस नाही जमत 3 दिवस करा, 3 दिवस नाही जमत 3 दिवस म्हणजे सप्तमी, अष्टमी, नवमी नाही जमत, अष्टमी आणि नवमी करा, अष्टमी आणि नवमी करा. आणि अष्टमी नवमी पण जर 2 दिवस जमत नाही तर सकाळी उपवास झाला, संध्याकाळी सोडा, तो उपवास झाला. बरं का? आता मला सांगा मुलींनो, तुम्हालाही विचारतोय आणि आई बाई ताई तुम्ही पण आहेत, तुम्हालाही विचारतोय, जर आपली देवी माता 9 रात्र 9 दिवस जर असुरांशी लढत होती, एवढी लढत होती, एवढी लढाई चालू होती की नॉन स्टॉप जराही थांबली नाही, जेवायलाही वेळ मिळाला नाही, मला सांगा वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालायला तिला वेळ कधी मिळाला बरं? कधी मिळाला? वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस घालायला वेळ कधी मिळाला बरं देवीला? काय आहे का नवरात्र उत्सवाचा आणि याचा काही संबंध आहे? देवीचा आणि या साड्यांचा काही संबंध आहे का? ऐकताय ना? आजचा रंग कोणता आहे बरं? पांढरा राखाडी. अरे बापरे, किती राखाडीत दिसते ना सगळं. बरं, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा, कारण उत्साह वाढवतो, उत्साह वाढवतोय. पण आम्ही एक विचार केला पाहिजे की ज्याचा काहीही संबंध नाही त्याच्यासाठी हट्ट का बरं? ज्याचा काहीही संबंध नाही त्याच्यासाठी हट्ट का? मग तुम्ही आजपासून हट्ट असा करा, आजपासून संकल्प असा करा का पुढची नवरात्र येईपर्यंत माझी ती आरती पाठ होईल, अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली शिवासली हो. हाय का पाठ? हाय. कमीत कमी वाचता तरी येते का व्यवस्थित? नाही तर आपला उदो बोला उदो तेवढाच जोरात असतं एकदम, नाही बाकी मधलं सगळं ज्यांना आज जमेल ते बोलतात बिचारे, आणि एकदा उदो बोला उदो आलं की सगळ्यांची तोंड जोरात उघडतात. उदो बोला उदो, जसं आपलं इतर आरतीमध्ये जयदेव जयदेव आपलं जोरात असतंय ना, एकदा जयदेव जयदेव आलं की पोरांचा आवाज बघा कसा असतो. पण जे या ठिकाणी आरतीला असतात, प्रामाणिकपणे आरती करतात, त्यांच्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. कारण जयदेव जयदेव म्हणण्याची तरी मुलांनो तुम्हाला सद्बुद्धी देवीच्या कृपेने प्राप्त झाली, ही देवीची कृपा आहे. ऐकताय ना? तेवढं तरी म्हणण्याची कृपा झाली. आणि दुसरं तुमचे मी आभार व्यक्त करतो, मोबाईल बाजूला ठेवून तुम्ही इथे बसलात. किती मोठं हृदय आहे तुमचं, किती त्याग केलाय तुम्ही बाळा, त्यांना विचारा किती त्याग केलाय ते. साधी गोष्ट नाहीये दादा. मोबाईल बाजूला ठेवून प्रवचनामध्ये सगळ्यात पुढे बसायचंय. मोठं झाल्यावर तुम्हाला कळेल, हे महाराजांचे जे आताचे बोल आहेत ना, हे तुम्हाला मोठं झाल्यावर कळेल किती किती सामर्थ्य याच्यामध्ये. समजतंय ना? धर्म करत असताना आम्ही अधर्माला विशेष प्राधान्य देतो. मला छान वाटलं, मला इथे आल्यानंतर जेव्हा हा तक्ता वाचला ना, त्यावेळेला मला दादा बोलले पण की फक्त गरबा लिहिलाय पण खेळत कोणच नाही. संबंधच नाही ना, संबंधच नाही. कुठल्या पुराणात नाही, कुठल्या शास्त्रात नाही, कुठल्या वेदात नाही, कुठल्या वाङ्मयात नाही, कुठेच नाही. आणि शहरात जर जायल ना तुम्ही तर आरती वेळेवर होत नाही, पण गरबा खरं की कुठं आहे बंद करावं लागतंय दादा. पोलिसांना तिथे जाऊन त्यांना थांबवावं लागतंय, बस करा आता. त्यांच्यावर मोठे मोठे डोळे करतायत. आम्हाला कुठे आताच रंग आला होता. काही संबंध आहे का? जर 9 रात्र 9 दिवस जर त्या देवीने असुरांचा नाश करण्यासाठी, ज्या वृत्तीचा नाश करण्यासाठी, ज्या राक्षसांचा नाश करण्यासाठी देवीने युद्ध केलं, आज तेच राक्षस त्या देवीच्या मूर्तीच्या पुढे नाचतायत. राक्षस हा शब्द मी का वापरतो ते ऐका. प्रामाणिकपणे नाचणाऱ्यांसाठी नाही, प्रामाणिकपणे या सणांचा आनंद घेणाऱ्यांसाठी नाही,
पण तुम्ही 9 दिवस जर नुसता गरबाच खेळत असाल, आरतीच्या वेळेला जर उपस्थित नसाल आणि त्याच्यातून जर वेगळं काहीतरी निष्पन्न होत असेल तर राक्षसच ना. त्या 9 दिवसाच्या कालावधीतून जर वेगळं काही निष्पन्न होत असेल, वेगळा काही परिणाम जर होत असेल, दुष्परिणाम जर आम्हाला पाहायला मिळत असेल तर राक्षसच ना. मग मला सांगा, रावणाचा वध करण्यासाठी भगवान श्रीराम प्रभूंना यावं लागलं. बाबा बरोबर आहे की नाही? रावणाला कोणी मारलं? रामाने मारलं. बरोबर आहे की नाही? रामाच्या हातामध्ये काय बरं? काय? धनुष्यबाण नाही का? काय आहे? धनुष्यबाण. रावणाचं वध करण्यासाठी श्रीराम प्रभूंना काय घ्यावं लागलं? धनुष्यबाण घ्यावा लागला. बरं का? कंसाचा वध कोणी केला बाळा? कृष्णाने. भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला. बरं का? पहिले रावण कोणाला म्हणतात माहितीये का? दुसऱ्यांच्या बायांकडे जो वाकड्या नजरेने पाहतो तो कोण? दुसऱ्यांच्या मुलींकडे वाकड्या नजरेने पाहतो तो कोण? तुम्ही बोलत राहा. बरं का? जो अभिमानाने वागतो, नम्रता मुळीच नाही, तो कोण? जो बाकी सगळ्या ठिकाणी आहे पण प्रवचनाला, कीर्तनाला, देवीच्या आरतीला नाही, तो कोण? तुम्ही बोलत राहा, मी नाही बोलणार, फक्त तुम्ही बोलत राहा. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये फिट असतो तो, पण धर्माचं कार्य जिथे आहे ना तिथे फक्त मिरवणुकीला डीजेला लावून नाचतो. पण ज्याची मिरवणूक काढतोय त्या राजाचा एकही गुण त्याच्याकडे नाही, एकही गुण नाही. तो कोण? बस जी देवी या भूलोकावर अवतार घेत आहे, जन्म घेऊ इच्छिते, त्या देवीला गर्भातल्या गर्भात मारणारा कोण? कंसच ना. कंसच ना. गर्भातल्या गर्भात मारला ना. आता प्रत्येक गावात जी 15-15, 20-20 पोरं जी आपल्याला अशी बिन लग्नाची पाहायला मिळतात ना, त्याला कारण काय? त्यांचा दोष नाही. तुम्ही 20 वर्षापूर्वी जा, 20 वर्षापूर्वीचा इतिहास काढा. विज्ञानाचा आधार घेऊन आम्ही गर्भातल्या गर्भात ज्या वेळेला मुली मारून टाकल्या ना, त्या मुलींच्या लग्नाचा वेळ आता आलेला आहे. तेवढा वेळ झालेला आहे आता. हे परिणाम, हे दुष्परिणाम हे आम्ही भोगतोय. आमच्या बुद्धीप्रमाणे आम्ही वागलो, आमच्या बुद्धीप्रमाणे आम्ही कार्य केलं ना, त्याचा दुष्परिणाम आम्ही भोगतो. मग आता साधं उदाहरण आहे. रावणाला मारण्यासाठी प्रभू रामचंद्रांना शस्त्रधारी व्हावं लागलं. काय? धनुष्यबाण हातात घ्यावा लागला. बरं का? कंसाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना सुद्धा शस्त्र हातात घ्यावं लागलं. महिषासुराचा वध करण्यासाठी देवीला सुद्धा शस्त्र हातात घ्यावं लागलंय. बरोबर का? चंडमुंडाचा वध करण्यासाठी, सुंभ निसुंभाचा वध करण्यासाठी देवीला वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र हातात घ्यावी लागली. कारण पूर्वी राक्षस व्यक्ती रूपाने बाहेर होते, आता तोच रावण, तोच कंस, तोच महिषासूर, तोच सुंभ निसुंभ, तोच चंडमुंड आणि तोच रक्तपात, तोच रक्तासुर विचाराच्या रूपाने, कर्माच्या रूपाने आणि गुणांच्या रूपाने आमच्या मनात आहे. त्याला जर मारायचं असेल तर शस्त्र नाही, शास्त्राची गरज आहे. आणि शास्त्राची जर गरज आहे तर आम्ही प्रवचनच श्रवण केलं पाहिजे. जर शास्त्राची गरज आहे तर आम्ही जगद्गुरु तुकोबाच वाचले पाहिजेत, आम्ही माहुली ज्ञानोबाच वाचले पाहिजे. आता शस्त्र नाही. बरं का? एकदम साधं उदाहरण सांगतो मावशी, बरं का? आपल्या टाइमाचं यांना माहित पण नसेल कदाचित. पूर्वी लाकडाच्या खाटा असायच्या घरी. बरोबर का मावशी? लाकडाच्या खाटा, बाज बोलायचो आपण त्याला. त्या बाजा महिन्यात 2 महिन्यात बाहेर अंगण्यात काढल्या जायच्या, त्याच्यावर उकळतं पाणी ओतलं जायचं. खरं आहे का? आणि मग एखादा दांडूक घेऊन त्याला धड रट्टव त्या बाजेला. का ग बाई मावशी? कशासाठी? काय असायचं? ढेकून असायचे. पूर्वी आमचं रक्त पिणारे ढेकून बाहेर असायचे, म्हणून आम्हाला उकळतं पाणी ओतावं लागायचं. हातात दांडूक घेऊन ती खाट रटवावी लागायची, तिच्यावर फटके मारायला लागायचे. आता तेच आमचं रक्त पिणारे ढेकून आमच्या आतमध्ये आहेत, आमच्या मनात आहेत, आमच्या अंतःकरणात आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अदोया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, कृष्ण आमच्या मनात आहेत, मनात आहेत, आमच्या अंतःकरणात आहेत.
आणि ते जर आम्हाला मारायचे आहेत ना, तर आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केलं पाहिजे, आम्ही संतांना वाचलं पाहिजे, आम्ही जगद्गुरु तुकोबा वाचले पाहिजे, ते जर मारायचे आहेत तर. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, रस्त्यातून जात असताना एखादा कुत्रा जर तुमच्यावर भुंकत असा तुमच्याकडे येतोय असं तुम्हाला वाटलं, धावला, तर लगेच तुम्ही काय करता? खाली वागतोय आणि दगड घेण्याची ऍक्टिंग करतो. खरं आहे की खोटं आहे? दगड असो नाही तर नसो, पण ते आपण ऍक्शन तर करतो ना ती. बरोबर ना बाळा? कारण आमच्या अंगावर जर धावणार आहे तर त्याला थोडासा धाक दिलाच पाहिजे, नाही देईल तर आमच्या चावलतो. बरोबर आहे की नाही? किंवा एखादा कुत्रा जर ऐकतच नसेल तर त्याला दगड मारली जाते, जोरात दगड मारली जाते. जर ऐकतच नसेल, खूपच भुंकत असेल, तर आमच्या संरक्षणासाठी आम्ही त्याला दगड मारतो. नाही तर तिकडून पण तुम्ही बोलाल, महाराज दगडी मला सांगतात का काय कुत्र्याचे? आमच्या संरक्षणासाठी आम्ही कुत्र्याच्या दगड मारतो. बरोबर आहे ना? डास जर गालावर बसला तर दगड मारून चालत? आपल्या समोरच्याला सांगून चालेल का, बघ रे जरा माझ्या गालावर कुठे डास बसलाय, जरा मार एखादी दगड, चालेल का? तिथं एखादी उपट टाकून चालेल? तो डास आमच्या गालावर जर बसलाय ना, तर डासही मेला पाहिजे आणि गालाला पण जास्त लागले नाही पाहिजे. समजतंय ना? आमच्या अंतःकरणातले विचार जर आम्हाला नष्ट करायचे आहेत, आमच्या अंतःकरणातले वाईट गुण, वाईट कर्म जर आम्हाला नष्ट करायचे आहेत, तर त्यासाठी शस्त्र नाही, शास्त्राची गरज आहे. शास्त्राची गरज आहे. ज्या राजांच्या आम्ही 3-3, 4-4 जयंत्या साजऱ्या करतोय ना, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती सुद्धा जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात येऊन श्रवण करत होते. ऐकताय ना? आम्हाला ऐकायची गरज आहे. ऐकणं ही पहिली माळ आहे. ऐकण्यापासून परमार्थाला सुरुवात आहे, भक्तीला सुरुवात आहे. तेव्हा आम्हाला हळूहळू हळूहळू पुढच्या माळात चढता येतील, पुढचे पुढे 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 जाता येईल, पुढे 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 जाता येईल. बरं का? भगवंताला वेगवेगळ्या रूपात यावं लागलं, देवीला वेगवेगळ्या रूपात यावं लागलं, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र हातात घ्यावी लागली. का? ते असुर व्यक्ती रूपाने बाहेर होते, आज विचाराच्या रूपाने अंतःकरणात आहेत, विचाराच्या रूपाने अंतःकरणात आहेत. रावण मेलाय का जिवंत आहे? रावण व्यक्ती रूपाने जरी मेलेला असेल तरी सुद्धा विचाराच्या रूपाने घराघरात जिवंत आहे, गल्लीत गल्लीत जिवंत आहे. म्हणून तर 15-15, 16-16 वर्षाच्या मुलींवर आज अत्याचार होताना मला पाहायला मिळतात. कोण आहेत ते? रावणच ना. रावणात आणि त्यांच्यात काही फरक आहे का मग? आजही जर आम्हाला हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार जर पाहायला मिळत असेल, तर त्या दुष्ट वृत्तीचे दानव आजही आमच्या अवतीभोवती कार्य करतायत. फक्त त्यांची ओळख आम्ही घेतली पाहिजे, त्यांना नेमकं जाणलं पाहिजे. किती मनुष्य कसाही जरी असला ना, तरी पहिली अधोगतीला सुरुवात, अधोगतीची कर्म घडायला सुरुवात आपल्या अंतःकरणापासून होत असते, आपल्या मनापासून, आपल्या स्वतःपासून होत असते. बरं का? आपला भ्रम आहे की लोकांच्या पोरांच्या मुळे आमची पोरा वाया गेली, असं नाही. कदाचित उलट पण असू शकतंय. आपल्या पोरामुळे पण कोणी बोलेल का? बोलत? प्रत्येकाचा बाळ्या तो स्वतःचा चांगलाच वाटतो ना, चांगलाच वाटतो त्याला. परिवर्तन तेव्हा होईल ज्या वेळेला आम्ही अंतःकरणपूर्वक विचार करू, आम्हाला ह्या असुरांचा नाश करायचा आहे. मग अन्नाचा उपवास करता करता कधीतरी कर्माचा पण उपवास करता आला पाहिजे ना. अन्नाचा उपवास कशा प्रकारे करावा ते देवी महात्म्यामध्ये सांगितलंय, ते वाचून आम्हाला कळेल. अन्नाचा उपवास कसा करावा ते काही पुराणांमध्ये आम्हाला सांगितलंय, शास्त्रामध्ये आम्हाला सांगितलंय, ते वाचून आम्हाला कळेल. पण कर्माचा, विचाराचा आणि गुणांचा उपवास कशा प्रकारे करावा, देवीचं जागरण घडत असताना याचा विचार जर आम्हाला करायचा असेल तर आम्ही प्रवचनच श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तनच श्रवण केलं पाहिजे. जर आम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, जर आम्हाला कसं जगावं, कसं वागावं याचं मार्गदर्शन जर प्राप्त करून घ्यायचं आहे,
तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? संतांना ऐकलं पाहिजे, संतांचं ऐकलं पाहिजे, संतांचं ऐकलं पाहिजे. आता जी देवीचं अधिष्ठान आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे, त्या देवीच्या पूजेमध्ये आम्ही काही कमी पडत नाही. वेळेवर पूजा, वेळेवर दिवा, वेळेवर अगरबत्ती, वेळेवर सगळं काही चालू आहे व्यवस्थित ते पण. आणि आम्हाला अभिमान पण असतो, सुगंधी अगरबत्ती शिवाय आम्ही अगरबत्ती लावत नाही, बरं का. हा जो घशाचा काम झाला ना माझ्या, त्याला कारण तीच आहे सुगंधी अगरबत्ती. म्हणून मी बोललो पहिले त्या उचलानं आतमध्ये नेऊन द्यावा, बरं का. गणपतींपासून अगरबत्त्या, धूप, कापूर, आणि कापूर काय पहिल्यासारखा राहिलाय का? नुसता पेटवला का असा काळा धुरच निघतो त्याच्यातून, आहे की नाही. आणि जेवढी अगरबत्ती सेंटेड असेल ना, तेवढं केमिकल आणि तेवढं त्रास होणार घशाला. आता मी रोजचं प्रवचन चालू आहे म्हणून माझ्या घशाला झालंय, ठीक आहे, पण असे कितीतरी माणसं आहेत आपल्या गावामध्ये की त्यांना गणपतींपासून तो त्रास आहे. कितीतरी मी पाहतोय, आता समोर डॉक्टर आहेत आपल्या, पाटील डॉक्टर, कितीतरी त्यांच्याकडे पेशंट येत आहेत घशाचा त्रास झालेले. हा करेक्ट त्याच वेळेपासून झालेला आहे. सरा ना पुढे, सरा सरा, या पुढे, या पुढे, पुढे या. खर तर आम्ही त्या अभिमान असतो आम्हाला की आम्ही अशा प्रकारे पूजा करतोय, आम्ही तशा प्रकारे पूजा करतोय. पण मग हा विचार आम्ही करत नाही की पूजा करताना आमचं मन कुठे असतंय, आमचं अंतःकरण काय कार्य करतंय, आमचं अध्य कर्तव्य काय आहे, बरं का. पूजेमध्ये आम्ही कमी पडत नाही, पण बाकीच्या गोष्टींमध्ये जे सोडायचं ते सोडत नाही. अहंकार आहे, अभिमान आहे, गर्व आहे, ताठा आहे, नको त्या प्रकारचे विचार आहेत, बाकीच्या गोष्टी सोडतो, बरं का, बाकीच्या गोष्टी सोडतो. ठीक आहे, जो जो तुम्हाला अनुभूती असेल, ज्या ज्या पद्धतीने तुमचा उपवास तुम्ही सांगितला असेल, नवस केला असेल, प्रार्थना केली असेल, त्या पद्धतीने करायला हरकत नाही. पण मग विचार केला पाहिजे की कधीतरी हातातल्या गोष्टी सोडता सोडता मनातल्या पण सोडता आल्या पाहिजेत ना, अंतःकरणातल्या पण सोडता आल्या पाहिजेत ना. आणि हातातल्या गोष्टी सोडण्यापेक्षा मनातल्या गोष्टी सोडणं देवाला खूप आवडतंय, संतांना खूप आवडतंय, देवीला खूप आवडतंय. अनेक अवतारांनी कार्य करणारी ती देवी आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये, आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या अवतारात कार्य करते. फक्त दृश्य न पाहता आम्ही अदृश्यातीत जी देवी आहे तिची ओळख घेतली पाहिजे, बरं का. अदृश्यातीत जी आहे तिची ओळख घेतली पाहिजे. आम्हाला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात, अर्थात वाचायला मिळतात, प्रेरणा देतात, स्फूर्ती देतात धर्म कार्य करण्यासाठी आजही जेव्हा आम्ही वाचतोय तेव्हा. पण हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती तेव्हा घडले जेव्हा राष्ट्रमाता, राजमाता, माँसाहेब जिजाऊंच्या मनामध्ये आलं, राजा घडवायचा आहे, राजा वाढवायचा आहे, या हिंदुस्थानला राजा द्यायचा आहे, बरं का. आम्हाला वैराग्याचे महामेरू असलेले जगद्गुरु तुकोबा वाचायला मिळतात, अनुभवायला मिळतात. ते वाचल्यानंतर आम्हाला धर्म कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होते, देव कार्य करण्याची स्फूर्ती निर्माण होते. आई कनकाईने पांडुरंग परमात्म्याकडे मागून घेतलेलं ते आहे, पुत्र होवा ऐसा गुंडा ज्याचा तिने लोकी झेंडा. कनकाईने त्या ठिकाणी देवाला प्रार्थना करून प्राप्त करून घेतलेला आहे. अनेक माता या हिंदुस्थानमध्ये, या महाराष्ट्रामध्ये अशा होऊन गेल्या की त्या मातांनी या हिंदुस्थानला, या महाराष्ट्राला अनेक संत दिले, अनेक साधू पुरुष दिले, अनेक योगी दिले, अनेक तपस्वी दिले, अनेक साधू दिले, अनेक महापुरुष या ठिकाणी जन्माला आले. जन्माला घालणारी माताच आहे ना, आईच आहे ना. म्हणून श्री ही अनादी कालची माता आहे, श्री ही अनादी कालची माता आहे. त्या श्रीचा आम्हाला आदर करता आला ना, त्या श्रीचा आम्हाला सन्मान करता आला ना, की या ठिकाणी विराजमान असलेल्या देवीची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तिचा आदर करता आला पाहिजे. आणि आपल्या जीवनातील एक अनुभव आहे, ज्याप्रमाणे आमचं शास्त्र सांगतं, यत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात, सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात.
आमच्या जीवनातील अनुभव अशा प्रकारे आहे की ज्या घरामध्ये महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, ज्या घरामध्ये महिलांना मान दिला जातो, जगण्याचं स्वतंत्र ज्या घरामध्ये महिलांना आहे ना, त्या घरामध्ये सुख ओसंडून वाहत असतंय.